नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तारीख आहे 29 फेब्रुवारी आणि आपण निघालो आहोत अंगणेवाडीच्या जत्रेला जाण्यासाठी। तर आता वाजले सकाळचे 4:45 आणि आपण आता निघत आहोत अंगणेवाडीसाठी। तर चला आता निघूया। आपला पहिला टप्पा आहे नालासोपारा ते रत्नागिरी आणि उद्या रत्नागिरीवरून आपण तारकर्ली देवबाग फिरून मग कणकवलीला आपल्या दुसऱ्या मित्राकडे जाणार आहोत आणि मग तिकडनं आपण अंगणेवाडीचं दर्शन घेणार आहोत आणि देन आपण रविवारी रिटर्न येणार आहोत। तर चला मग आता आपण निघूया। पॅकिंग सगळी आपली झालेली आहे आणि आता बस आपण 5-10 मिनिटात निघूया। तर तुम्हाला भेटतो मोठो व्लॉगवर। तर मंडळी, आता आपण निघालो आहोत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत चिंचोटी फाट्याला। आम्ही बरोबर निघालेलो 5:15च्या दरम्यान, पण आम्ही सातवलीला पोहोचल्यावर आम्हाला अशी ही जी भयंकर अशी ट्रॅफिक भेटली ना या रस्त्याच्या कामामुळे, की आमचे कमीत कमी 1-1.5 तास तरी वाया गेला असेल। आता वाजले 7 आणि आत्ता आम्ही अजून नायगाव पण नाही क्रॉस केलं आहे, आम्ही नायगावलाच पोहोचलो आहे। त्याचं कारण म्हणजे हे जे रस्त्याचं काम चालू आहे ना, खूप सारी ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप। तुम्ही जर कुठे जायला निघत असाल ना तर ही ट्रॅफिक मॅपमध्ये नक्की बघा, कारण की लोक 2-2, 3-3 तास उभे आहेत। आता आमची बाईक होती त्यामुळे ही निघून गेली, पण हे रस्त्याचं काम का करत आहेत आणि ही ट्रॅफिक त्यामुळे होत आहे याचा जबाबदार कोण हे मला अजूनही काही कळत नाही आहे। लोक 3-3, 4-4, 5-5 तास घालवतात। बाईक असूनसुद्धा आम्हाला 2 तास लागले ह्यातून बाहेर निघायला। तर तुम्ही पण जर ह्या रस्त्याने येत असाल आणि सकाळी निघत असाल तर ही ट्रॅफिक बघूनच तुम्ही निघा, नाहीतर खूप तुम्ही म्हणजे बोलतात ना कंटाळवाणा येईपर्यंत तुम्ही फसाल। आणि आम्हीसुद्धा या ट्रॅफिकमधून बाईक काढत आता आम्ही जस्ट चिंचोटीला पोचलो आहोत आणि आता बघूया पुढे अजून ट्रॅफिक भेटते का ते। तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत कलिन्याला। आपण कलिन्यावरून आता लेफ्ट घेतला आणि जो युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी नवीन ब्रिज तयार झालेला आहे त्या ब्रिजवरून आता आपण प्रवास करत आहोत। आता आपण ह्या ब्रिजवरून डायरेक्ट कुर्ल्याला उतरू आणि चेंबूर वाशी मार्गे आपण पनवेल करून ओल्ड हायवेनी आपण पुढे जाऊ। तर या ब्रिजवरून आपण सरळ कुर्ल्यालाच उतरू, कारण की ट्रॅफिकमधून येण्याची इच्छा बिलकुल नव्हती। जी सकाळी ट्रॅफिक भेटली ना त्यांनी ट्रॅफिकमध्ये जाण्याची इच्छा बिलकुल झाली नाही आणि घोडबंदरनी आलो असतो तर नक्कीच आम्हाला ट्रॅफिक भेटली असती। म्हणून आम्ही विचार केला की मुंबईमधून यावं आणि म्हणून मुंबईमधून आत्ता आलेलो आहोत। जस्ट आता आपण कुर्ल्याला पोचू आणि विचार तर आमचा मुंबई गोवा हायवेनीच जाण्याचा आहे, कारण खोपोलीनी गेलो तर खूप फिरून होईल। तर बघूया रस्ता कसा आहे, चांगला केलेला आहे की अजून घाणेरड्या पद्धतीनेच आहे। तर तुम्हाला मी अपडेट देतो। आता ओल्ड गोवा हायवेनीच जाऊन पनवेलवरून आपण ओल्ड हायवे घेऊया आणि पुढचा प्रवास करूया आणि तुम्हाला अपडेटसुद्धा नक्की देऊया। आता आपण कळंबोलीवरून JNPTच्या रोडला पोचलेलो आहोत। या रोडनी जाण्याची मजा आहे ना भाई, खूप मस्तच आहे आणि वेगळीच आहे। जो रस्ता सुसाट आहे ना आणि गाडी पळवायला जी मजा येते ना भाई, मस्त एकदम मस्त अशी फिलिंग येते या रोडला। पळसप्या फाट्यावरून गेलो असतो, पण तिकडून ॲक्च्युली आतमध्ये जाताना तिकडे जरा ट्रॅफिक वगैरे असते, त्यामुळे JNPTचा रोड निवडलेला आहे आणि JNPTवरून मग आपण खाली उतरून मुंबई गोवा हायवेला जॉईंट होऊया। आणि ह्या रस्त्याला खरंच मित्रांनो, खरंच गाडी चालवायला ना खूप मजा येते। फक्त हे जर ट्रकवाले नसते ना तर अजून मजा आली असती, कारण की हे जे दोघं 2-2 लाईन घेऊन आहेत ना जाम करतात। दोघं असले की 2-2 लाईन जाम करून टाकतात। तर मंडळी, आता आपण मुंबई गोवा हायवेला जॉईन झालेलो आहोत। आता जस्ट आपण पळसपा फाटा क्रॉस करून मुंबई गोवा हायवे आपण जॉईन केलेला आहे। तर बघूया हा असा चांगला रस्ता कुठपर्यंत आहे आणि रस्त्याची काय अपडेट आहे। रस्त्याची अपडेट मी तुम्हाला टाईम टू टाईम देत राहील। तर बघूया असा रस्ता कुठवर आहे, कुठे खराब आहे, सगळी अपडेट तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये भेटून जाईल। आता आपण जस्ट वाजले आहेत 8:50 आणि आपण मुंबई गोवा हायवे जॉईन केलेला आहे पळसप्यावरून नाश्ता विस्तारून। आता आपण निघालेलो आहोत। आता जस्ट आपण पोहोचलेलो आहोत पटना। आपण क्रॉस करून खारपाडा पण क्रॉस केलेला आहे। आता खारपाडा क्रॉस करून जो पुढे चढण लागतं तिकडे जस्ट पोहोचत आहोत, म्हणजे ऑलमोस्ट खारपाडाच आहे पकड समजा। खारपाडाला पोहोचलो आहोत। वाजले आहेत
आत्ता आपण पोचलेलो आहोत वडखळ नाक्याला. हा जो वडखळ नाक्याला बायपास करून इकडनं खालून गेला अलिबागला आणि सरळ वरून गेला गोव्याला. तर आता आपण पोचलेलो आहोत वडखळ बायपासला. आता हा जो इकडचा ब्रिज होता तो व्यवस्थित केला आहे की नाही बघूया. आणि रस्ता तर आता खूप प्रकारे चांगला आहे, वडखळपर्यंत तर खूप चांगला होता. आणि हा ब्रिज पण आता मला वाटतं आहे की जो मागे आलेलो तेव्हा खराब होता ना, तो आता मला वाटतं आहे की पॅच टाकून चांगला केलेला आहे, कारण की खड्डे बिलकुल दिसत नाही आहे ब्रिजवर. तर इथपर्यंत तरी रस्ता चांगला आहे, म्हणजे पनवेल ते वडखळ रस्ता चांगला आहे. आणि पुढची अपडेट आता जसं जसं आपण पुढे जाऊ तशी मी तुम्हाला अपडेट देतो. रस्ता तसा योग्य आहे, म्हणजे साधारण सिमेंटचा रस्त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. बहुतेक शिमग्यापर्यंत जे राहिलं आहे ते पॅच पण कंप्लीट होतील. त्यामध्ये फक्त खड्डे येतात आणि म्हणजे असे खड्डे आहेत, थोडेफार खड्डे आहेत. बाकी पळसच्या पासून रस्ता पूर्ण एकदम चांगला आहे. फक्त मध्ये मध्ये असे ब्लॉक टाकले, जिथे जिथे पॅच खराब होता तिथे ब्लॉक टाकलेत. आणि आता मध्ये मध्ये रस्ता थोडासा खराब आहे. बाकी रस्त्याचं सांगायचं झालं तर आत्तापर्यंत रस्ता 85-90% ओके आहे. म्हणजे सिमेंटच्या रस्त्याची एक बाजू तयार झालेली आहे, दुसरी बाजूचं काम चालू आहे. कारण मागे आम्ही कोस्टल राईड केली होती नोव्हेंबरच्या दरम्यान, नोव्हेंबरच्या आधीच. तर तेव्हा हा रस्ता खूप घाणेरड्या पद्धतीचा होता. आता एकदम चांगला आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा खूप पटीने चांगला झाला आहे. तर मला असं वाटतं की शिमग्यापर्यंत होईल करू. तर बघूया अजून पुढे रस्त्याची काय कंडिशन येते. आता आपण पोचलेलो आहोत वाकण फाटा क्रॉस केला आहे. वाकण फाट्याच्या नंतर जो घाट असतो, जो घाट सुरू होतो ना, तिकडे आता आपण पोचलो आहे. तर घाटाची पण या लोकांनी वाट लावून ठेवलं आहे. रस्ता पळसच्या फाट्यापासून वाकणपर्यंत पूर्वीपेक्षा खूप चांगला आहे, म्हणजे आता खराब एवढा नाही आहे. मोस्टली 10-15% खराब असेल. बाकी जो रस्ता पहिला जो खराब होता ना 4-5 महिन्यापूर्वी, तसा नाही आहे. आता एकदम चांगला केला आहे, एकदम सिमेंटचा रस्ता चालू झाला आहे. त्यामुळं आता झोपोली मार्गे नाही आलं तरी चालू जात आहे, कारण की वाकणचा रस्ता चांगला झाला आहे, पळस ते वाकण. आता आम्ही इंदापूरला पोचलेलो आहोत. काय पण रस्त्याला एवढं ऊन आहे ना, बाय ग बाय. आता सध्या गर्दी नाही, आज 29 तारीख आहे ना, मोस्टली सगळे लोक उद्या निघतील. तर आज थोडासा रस्ता खाली आहे, एवढा पण भरलेला नाही आहे. आणि ऑलमोस्ट रस्त्याचं माझ्या मते काम तर झालेलं दिसतं मला. स्पीड ब्रेकर इझी आहे. आता टोळ फाटा थोड्याच वेळात टोळ फाटा येईल. आणि गाडी चालवायला सुद्धा मजा येते, पण थोडंसं ऊन कमी पाहिजे होतं, खूपच ऊन आहे. रस्त्याला मुंबई गोवा हायवेला कुठेच सावली नाही आहे. सावली प्रत्येक पूर्ण वाट लावून टाकलं आहे, सावली कुठेच नाही आहे. सगळीकडे ऊन आहे, सगळीकडे ऊन. आज पहिल्यांदाच सीएनजी पंपावर गर्दी नाही आहे. पहिल्यांदाच हा सीएनजी पंप खाली आहे, नाही तर हमेशा भरूनलाच असतो. रस्त्याला ऊनच ऊन आहे, पण जे नजारे आहेत ना ते बघितल्यावर ऊन विसरायला होतं. दोन्ही बाजूनी नजारे एक एक नंबर होते, मस्त मस्त असे नजारे. आणि डोंगर उन्हामुळे जरा सुकल्यासारखे वाटत होते, पण आता एवढं ऊन आहे तर जाहीरसी बात आहे डोंगर सुकणारच. आणि रस्ता तर आता मस्त केलेला आहे, त्यामुळे चालवायला तर खूप मजा येते. जे पॅच होते ना ते पण आता जरा भरलेच चांगल्या पद्धतीने. बाकी गाडी जेव्हा चालते ना तेव्हा ऊन लागत नाही, पण थांबल्यानंतर खूप गरम होतं. आणि हे स्पीड ब्रेकर यार, मध्येच हे स्पीड ब्रेकर. आणि काका ओव्हरटेक करून आपल्याला गेलेले आहेत कट मारून मस्त. आता आपण पोचलो आहे पोलादपूरला. तर ओव्हरऑल पोलादपूरपर्यंत रस्ता तर वेल अँड गुड आहे. खूप छान, म्हणजे खूप छान असा रस्ता आहे पोलादपूरपर्यंत. आता 24 फेब्रुवारीपासून पोलादपूरचा कसे
आता आपण पोचलो आहोत कशेडीच्या बोगद्याजवळ. एक बोगदा तर मागच्या शिमग्याला झाला होता, आपण शिमग्यातून ह्या बोगद्यातून गेलो होतो आणि दुसरा बोगदा पण आता रेडी झालेला आहे बाजूलाच, म्हणजे येण्या जाण्याचे असे वेगवेगळे बोगदे आहेत. तर दुसरा पण बोगदा रेडी झालेला आहे. तर आता आपण एंट्री करतो आहे बोगद्यामध्ये आणि खूप भयानक असा काळोख आहे. पण काळोखासोबत हे धूळ एवढी आहे ना की सगळी धूळ यार हेल्मेटच्या आतमधून नाका तोंडात पूर्ण सफेद सफेद झालं तोंड. आणि चला तसं बोगद्यामध्ये तर वाटतंय थंड. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतं टोटल बोगद्यामध्ये ह्या टोकावरून त्या टोकाला जाईपर्यंत. पण आहे ना जी गरमी होती बोगद्याच्या बाहेर, जी गरमी लागत होती ती तशी गरमी लागत नाही आहे बोगद्यामध्ये. एकदम जरा असं थंड थंड वाटतं आहे मस्त. तर पण हे आहे ना हे पाणी लीक होत आहे बोगद्यातून, म्हणजे बऱ्याच ठिकाणी चालू झाल्यापासूनच पाणी लीक होत आहे. तर हे बोगद्यामध्ये असंच पाणी लीक झालं तर पावसातून वांदे होऊ शकतात. बोगद्यामध्ये पण पाणी भरू शकतं, बरोबर ना, भरू शकतंच असं मला तरी वाटतं. तर तुम्ही सांगा गाईज की कमेंट करून की जर पावसात असंच हे जर टपकत राहिलं तर पाऊस वरून पडतो, त्यामध्ये धबधबे असतात, त्या धबधब्यामुळे बोगद्यामध्ये पाणी भरू शकतं की नाही, ही शक्यता आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. पण ओव्हरऑल जसं मागच्या शिमग्याला बोगदा होता ना साधारण त्याच कंडिशनमध्ये आहे. बोगद्यामध्ये एकही लाईट नाही आहे. बाकी हे जे आजूबाजूची भिंत आहे ना ती पण मला असं साधारण वाटत नाही आहे की रेडी झालेली आहे. ती पण तशीच ठेवलेली आहे असं वाटतं आहे. आणि मला साधारणतः सेमच वाटतं, काही काम केलेलं आहे असं तर वाटत नाही आहे मला. तर बघूया आता पुढे की बोगद्याच्या पलीकडे किती काम झालेलं आहे. आणि जो बाजूचा बोगदा आहे तो पण ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे, फक्त जी भिंत बांधायची असते ते राहिलेलं आहे. तर टोटल एकूण 5 ते 10 मिनटंच लागली बोगद्याच्या या टोकापर्यंत पोचायला. आणि जस्ट आता आपण दुसऱ्या टोकाकडे पोचलेलोच आहोत. आणि बघूया पलीकडे काम रस्त्याचं किती झालेलं आहे. ओव्हरऑल तर आम्हाला 5 मिनटंच लागली, 5 ते 10 मिनटं. हां, आम्ही टाईम नाही लावला पण 5 ते 10 मिनटंच लागली असं वाटतं आहे बोगदा क्रॉस करायला. आता आपण चढतो आहे भोसते घाट. भोसते घाट पण पहिल्यापेक्षा स्टार्टिंगला जो खडबडीत रस्ता होता तो आता व्यवस्थित केला आहे. आता टोटली म्हणजे दोन्ही साईडचा जो सिमेंटचा रस्ता कंप्लीट झालेला आहे. आणि भोगदे घाटचा टर्न जो होता तो तसाच ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडासाच कट करून तो टर्न ठेवला आहे. बाकी म्हणजे टर्न तिथे आहेच तसा. आणि चढणीवर जो रस्ता होता तो एकदम आता सुसाट झालेला आहे, म्हणजे बिना पिकअप तोडे आपण चढू शकतो. ओव्हरऑल म्हणजे मला असं वाटतं की सगळेच घाट आता रेडी होण्याच्या मार्गावर आहेत. तर हे पण भोसते घाटामध्ये दोन्ही ज्या जाण्याच्या ज्या लेन आहेत त्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत. रेडी काय त्या कंप्लीटच आहेत. आणि तिकडनं वाहतूक एकदम सुरळीत पद्धतीने चाललेली आहे. ऑलमोस्ट तर मला तरी वाटतं की आता रस्ता खूप पहिल्यापेक्षा बऱ्याच चांगल्या पद्धतीने आहेत. आणि नजारे तर मुंबई गोवा हायवेला बघण्यासारखेच आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही घाटातून तुम्ही नजारे बघू शकता, ते नजारे तुम्हाला एकदम छानच दिसतील. आता पोहोचलो चिपळूण सिटीमध्ये. इकडनं डेपो आहे आणि आपण आता सरळ चाललेलो आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत चिपळूणला पण एकदम मस्त प्रकारे काम झालेलं आहे. एकदम छान असं सर्कल बांधून एकदम टकटकीत. वाजले 17:02 म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 5 वाजलेले आहेत. आणि आपण आता पोचलेलो आहोत संगमेश्वरला. तर संगमेश्वरमध्ये ना संगमेश्वर जसं आपण सावर्डे क्रॉस करतो ना, सावर्डे नंतर पूर्ण सगळे भंगार रस्ते आहेत, एकदम पण असे काही चांगले नाही आहेत. जे काही चांगले रस्ते आहेत ते सगळे सावर्ड्यापर्यंतच आहेत. सावर्ड्याच्या पुढचे जे रस्ते आहेत ना सगळे असे खराब. ज्या रस्त्याने आता तुम्ही बघताय, ज्या रस्त्याने मी चाललो आहे, असे खराबच रस्ते सावर्ड्याच्या पुढे आहेत. अजून
संगमेश्वरचं काम, सावड्याच्या पुढचं जे काम आहे ते अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. अजूनही काम ते अर्धवटच आहे. आणि हे असेच रस्ते सावड्याच्या पुढे आहेत. आणि संगमेश्वरच्या पुढे तर हे आता तुम्ही बघताय तसंच आहे. म्हणजे जसा संगमेश्वरचा डेपो सोडला आणि डेपोच्या आधी सेम कंडिशनचे रोड्स आहेत, काही त्याच्यामध्ये फरक नाही. खटारा रोडने असा प्रवास करत करत आता आपण पोहोचलेलो आहोत हातखांब्याला. तर हातखांब्यावरून तरी पावसच्या दिशेने चांगला रस्ता असेल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षेचा भंग झालेला आहे. एवढा घाणेरडा हातखांब्यावरून राईट टर्न मारल्यापासून जो रस्ता चालू झाला आहे ना, खूप घाणेरडा असा रस्ता आहे. चार पदरीचं काम चालू आहे असं तिथे बोर्ड लिहिलं आहे, पण 4 पदरीचं काम चालू आहे, पण त्याआधी अशी एकदम भयंकरवाली खोदाखोदी का करून ठेवलं ते समजलं. खूप अशी भयंकरवाली खोदाखोदी करून ठेवलं आणि वरून लिहिलं 4 पदरीचं काम चालू आहे, कार्य प्रगतीवर आहे. याला काय अर्थ आहे? एकदम चुकीचं आहे. आणि आता आपण पोहोचलेला हातखांब्या राईट मार्गे पावसच्या दिशेने आपण जात आहोत. हे बघा, हे असं काम चालू आहे. JCB जाय. मस्त असा सनसेट समोर दिसतोय. आता आत गेला तो, मस्त दिसत होता सूर्य. या सरकारने सगळ्या रोडची वाट लावून ठेवली आहे, सगळ्या रोडची. अरे छोटू, साइड में जा. आपण डोंगर खोदून ठेवलाय. डोंगर खोदाखोदीचं काम आहे एकदम ना, सरकार फास्ट करते, खूप फास्ट करते भाई काम डोंगर खोदाखोदीचं. पुढे पाईप उचलला जात आहे. मस्त असं सूर्याचं दृश्य हे पण कोकणात. मस्त सूर्याचं दृश्य ते पण कोकणातून आपण अनुभवतो आहोत. A few moments later. तर मंडळी, वाजलेत रात्रीचे 8 आणि आपण आता पोहोचलेलो आहोत रत्नागिरीमध्ये. तर आपण टोटल 5 वाजता राईड चालू केली होती आणि 8 वाजता आपली संपलेली. 8 तासाची राईड करून आपण रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत नालासोपाऱ्यापासून. ओव्हरऑल रस्त्याचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर संगमेश्वरपर्यंत एकदम याहूम रस्ते आहेत, म्हणजे एकदम छान असे रस्ते आहेत. पण संगमेश्वर नंतर जे रत्नागिरीला येण्यासाठी पुढे रस्ते आहेत ना, ते एकदम भंगार क्वालिटीचे रस्ते आहेत. त्यांचं अजून काम बाकी आहे. ते काम होण्यासाठी खूप टाईम लागेल. कधी होईल ते रस्ते माहीत नाही. त्या रस्त्यामुळेच आम्हाला जो आमचा 4-5 तास एक्स्ट्रा गेला ना, तो त्यासाठीच गेला. कारण की संगमेश्वर नंतर आमची स्पीडसुद्धा खूप कमी झाली आणि त्यामुळेच आम्हाला यायलासुद्धा इथे लेट झाला. तर मंडळी, आता फ्रेश बिश होतो आणि जेवून बिवून मस्त झोपतो. तर तुम्हाला भेटतो उद्या. काळजी घ्या. टेक केअर. गुड नाईट. टाटा. बाय बाय.